हां अक्षय स्ट्राईक वर पाहायला मिळतोय आणि त्यानंतर जन्मेशला पाहू शकाल नो स्ट्राईक झोन वर पोहोचला गेलाय. त्यानंतर अक्षय पुन्हा गोलंदाज मार्क वर पाहायला मिळतो. 5 ओव्हरचा मॅच आहे. दोन्ही संघ डाऊन असू द्या. 5 ओव्हर मध्ये किती धावा ठोकल्या जातील आणि 5 ओव्हर मध्ये किती धावा रोखल्या जातील. फर्स्ट बॉल गोलंदाज मार्क वर अक्षय तयार. अक्षय वर्सेस अक्षय ही लढाई पाहायला मिळते. एका बाजूने पाहू शकाल मुंबई संघ तर एका बाजूने सातपाटी संघ. यावेळेस पहिला बॉल ओमकार. आजच्या दिवसात ओमकारनं कमाल केली गेले कारण की झेल असो या फिल्डिंग करण्याकरिता असो ओमकारची कमालीचं प्रदर्शन या मॅच करिता राहिलं गेलंय. नक्कीच या दौऱ्यावर ओमकारनं काही जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला गेला. गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो या फिल्डिंग असो त्यानंतर बॅटिंग असो. एकच धाव पाहायला मिळाली. त्यानंतर जन्मेशला पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय. यावेळी सलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट म्हणून चेंडूला खेळला गेला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड ऑफ क्षेत्रात एक आणखीन डॉट बॉल पाहायला मिळतोय. गुड गोलंदाजी पाहायला मिळते. काही जबरदस्त नजराना पेश केला जातो गोलंदाजच्या माध्यमातून अक्षय. यावेळेस ऑन साइडला ओमकार. प्रयत्न पुन्हा केले गेले होते. ज्या ठिकाणी ओमकार आहे त्या ठिकाणी झेलची संधी होती परंतु इथे जर पाहू शकाल थोडासा ओमकारला चढउतार पाहायला मिळाला. ओमकारनं धाबा रोखल्या गेल्या 2 आणि धावसंख्या आणखीन 2 याकडे वाढली आणि संघाची टोटल जाऊन पोचले गेले 3 बॉल आणि 3 याकडे बार. ऑन साइडला चेंडू केला गेला. मिड ऑफ क्षेत्ररक्षक पुन्हा तैनात आहे. कुठल्याही पद्धतीची मात्र धाब आली नाही. आणखीन डॉट बॉल पाहायला मिळतोय कारण की 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. संघाची टोटल 3 वर आहे. 5 षटकांचा मॅच पाहायला मिळतोय. तोपर्यंत जन्मेश ऑन साइडला चेंडू खेळाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप वर प्रोटेक्शन व्हेरी नाइस झेल. फलंदाज जन्मेश इज गॉन. फर्स्ट विकेट डाउन द गॉन. त्यानंतर पाहू शकाल जिग्नेश बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचलाय. शेवटचा अंतिम बॉल आहे. अक्षयच्या माध्यमातून हा चेंडू हाताला जाईल. यावेळेस जर पाहू शकाल जोरदार अपील केली. बडी मछली अगर जाल में फंस जाती. जिग्नेश जोरदार अपील जरूर केली गेली होती. पहिलाच बॉल जर पाहायला गेला तर पॅडवर जाऊन हाताला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक पहिलं संपलाय कारण की अक्षयना हा चेंडू जर पाहायला गेला तर सरळ पॅडवर हाताला गेला होता. जिग्नेश करिता कुठेतरी धोक्याचा जरूर ठरला गेला होता परंतु पंच अमर पाटील सर दर्शवतात की ऑफस्टंप पिचिंग चेंडू आहे आणि आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. संघाची टोटल जर पाहू शकाल 3 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. त्यानंतर पुन्हा पाहू शकाल माऊली रुचित गोलंदाजी दुसरं षटक आहे सुद्धा पॉवर पिच आहे आणि दुसऱ्या षटकात काही रणनीती पाहायला मिळेल रुचितच्या माध्यमातून. चला विफास गायकरा रायटम ओव्हर द विकेट पाहू शकाल सुरुवात केली जाते. अक्षय आणि त्यानंतर जिग्नेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस ओमकार आणखीन एक झेलची संधी होती की आजच्या दिवसात ओमकार लग घेऊन उतरलाय की काय. ज्या ठिकाणी ओमकार तैनात केला त्या ठिकाणी बॉल जर पाहू शकाल ओमकारला शोधण्याकरिता येतोय. आणखीन ओमकार जर झेल झाला असता तर मग आणखीन एक विकेटचं पतन झालं असतं. अक्षयचा विकेट महत्वाचा आला असता. ओपनिंग सलामीवीर आहे अक्षय. एक आणखीन एक धाव पाहायला मिळाली. यावेळेस जिग्नेश करिता लोअर फुटाची चेंडू गेला नो मार्क्सला आणि त्या ठिकाणी क्षेत्र खाली पाहिलं. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं गॅप पाहिलाय. चेंडू इंटू द गॅप सरळ जिग्नेश स्टाईल चेंडूला खेळलाय. सीमा पार चौकार 4. खडे खडे चेंडूला उडवलं ऑन साइडला. यावेळेस जिग्नेशच्या बॅट मध्ये पाहायला मिळतो रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल चेंडूला फेकून दिला आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धाबा. आणखीन तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. प्रियल गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. प्रियलनं काय जबरदस्त झेल पकडला गेला. फलंदाज जिग्नेश बाद झाला आणि धावसंख्या पाहायला गेली तर आतापर्यंत जाऊन पोहोचले गेले 21 धाबा डबल कबर पाहायला मिळतात. अतुल बॅट्समन नेम पाहायला मिळत आहे. प्रियल गोलंदाजी मार्ग मध्ये तयार. ऑन साइडला चेंडू तर पाहू शकाल खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि पुन्हा तैनात आहे. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय कारण की हे डॉट बॉल थोडेसे प्रेशर आणि धोक्याचे ठरतील. अक्षय आणि त्याचबरोबर अतुल हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. तिसऱ्या षटकाला सुरुवात. तिसऱ्या षटक प्रियल गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला.
यावेळेस बॅटची लिडिंग एज आहे. शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा जर पाहायला गेलं तर इंजुर्ड जर पाहायला मिळेल. चेंडू जातो सीमा पार. हा चौकार पाहायला मिळाला 4 धावांचा ब्रँड. लेकिन काप झाला असेल तर आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे. दर्शवतोय की आय एम रेडी, कारण की ही मॅच जिंकायची आहे. जतीनला पाहू शकाल. जतीन दर्शवतोय की ही मॅच जिंकणं गरजेचं आहे आणि तो जतीन काय जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला होता. यावेळेस स्विचिड दुधारी तलवार त्या ठिकाणी हार्दिक क्षेत्ररक्षक आहे तत्पर, मग कुठलीही चुकी होणार नाहीये. फलंदाज आणखीन एक बाद होतोय. महेश्वर अक्षयला परतावं लागेल. अक्षय इज गॉन. प्रीतम आणि बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर झालाय. धावसंख्या 25 वर आहे. 25 प्रियलच्या माध्यमातून काही जबरदस्त गोलंदाजीचं प्रतिकरण पाहायला मिळालं. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसऱ्या बॉलवर विकेटचं पतन हे पाहायला मिळालं. प्रीतम ऑन साइडला चेंडू खेळला गेला. त्या ठिकाणी पाहू शकाल क्षेत्ररक्षक आणखीन तैनात आहे, परंतु या बॉलवर पाहू शकाल एक सिंगल मात्र पाहायला मिळाली आणि धावसंख्या 1 ने वधारते. धावसंख्या 26 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. 26 रन्स ऑन द बोर्ड. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. यावेळेस ऑन साइडला चेंडू उडला इंटू द गॅप. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं गॅप पाहिलाय, परंतु शेवटच्या मुमेंटला गावीना ओमकारनं जरूर प्रयत्न केले होते, परंतु ओमकारच्या प्रयत्नाला पराकाष्ठा आला नाही. चेंडू जातो बॅकवर्ड द स्क्वेअर ऑफ माध्यमातून थांबा दर्शवला गेला आणि 2 खेळाडूंच्या माध्यमातून थांबा दर्शवल्यानंतर धावसंख्या आणखी दोन्ही आकड्यांना वाढली जाते. संघाची टोटल 32-32 या आकड्यावर पाहू शकाल जाऊन पोहोचले गेले. आतापर्यंत षटक क्रमांक संपले गेले. 3 आणि 3 षटकांचा खेळ संपला एकंदरीत. तत्पर देऊया ते आमच्या डीजे भाविकला संधी. ब्रेक नंतर बोलूयात मोठ्या मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकाला सुरुवात होते. अक्षय गोलंदाजी मार्गवर पाहतो. यावेळेस प्रीतम बॅक टू द बॉल. सरळ बॅट न चेंडूला मात्र खेळून काढलं गेलं. त्या ठिकाणी ओमकार लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक देण्यात आहे. पुन्हा जर पाहू शकाल एक सिंगल मात्र पाहायला मिळाली. आतापर्यंत 3 ओव्हर मध्ये धावसंख्या 32 होती. 1 धावा
पुन्हा कंप्लीट झाली. संघाचे टोटल 33 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 5 ओव्हर मध्ये किती धाबा ठोकल्या जातील यावेळेस? काय जबरदस्त फटका सजवला गेलाय. बॅक टू द फिल्डर. या ठिकाणी बोलशिकाल सरळ बॅटने चेंडूला उडवलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धाबा. इथे जर पाहायला गेलं तर अतुलच्या बॅट मध्ये हा मॅग्नाफिझम स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार 6 ब्रँड आणि संघाची टोटल मला गुणलेखक दर्शवतात की 39. याही वेळेस जर पाहू शकाल थोडं त्या ठिकाणी तैनात. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज अतुल बाद होतोय. लांबी कमी यांची उंची जास्त पाहायला मिळाली. अतुल इज गॉन. असं निशांतले पाहू शकाल गोलंदाजी बॅटिंग स्टँडवर पोहोचला. या वेळेस आलाच पावले निशांत. बॅटची टॉप वेस आल्यानंतर आणखी एक विकेटचं पतन होत आहे. फलंदाज आणखीन एक बाद होतोय. धावसंख्या 39 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले आहे. हर्षितला पाहू शकाल बॅटिंग स्टँडवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला आहे. तोपर्यंत धावसंख्या 39 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. शेवटचा अंतिम बॉल अक्षयच्या माध्यमातून हाताला जाईल. विकेट हॅट्रिक ऑन आहे. पोषकाला जबरदस्त फटका पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. यावेळेस दस्तक पे मस्तक. हर्षितच्या बॅट मधनं नसिबाचा हा चौकार. चेंडू सीमा पार. 4 धाब्यांचा ब्रँड फटका पाहायला मिळतोय आणि संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले 43 आकड्यावर. 4 षटका पाहू शकाल मैदानाच्या मध्ये संपले गेले आणि धावसंख्या 43 आकड्यावर जाऊन पोहोचले गेले आहे. शेवटचे षटक हे मैदानाच्या आतमध्ये हाताळणं गरजेचं आहे कारण की शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धाबा या 7 पाटी संघाकडनं तुम्हाला पाहायला मिळतील. आतापर्यंत 43 ओमकार गोलंदाजी मार्क वर जरूर पाहायला मिळतोय. त्यानंतर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रीतम स्टाईल चेंडू नोमान्स लँड मध्ये ऑन साइड ला खेळला गेला. बराच प्रयत्न केला. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले गेले प्रीतमच्या माध्यमातून. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. 2 धाबा मात्र परिपूर्ण केल्या गेल्यात कारण की एका बाजूने हर्षद आहे. हर्षदच्या माध्यमातून एक पहिला चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या आणखी 2 आकड्याने वाढले. 45 धाबा धाबलकावर पोहोचल्या गेल्या. आतापर्यंत रोहित शर्मा जर्सी क्रमांक 45 त्याच जर्सीची आठवण. आज या वेळी जबरदस्त चेंडू आपल्याला गेला. या वेळी डायरेक्ट हिट परंतु एक सिंगल. अनेक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आणखीन एक आकड्यावर पाहायला मिळाली आणि संघाची टोटल 46 आकड्यावर जाऊन पोहोचले गेले आहे. ओमकारच्या माध्यमातून 2 चेंडू आपल्याला गेले आहेत. यावेळी बॅटनं चेंडूला खेळला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर ऑफ द रिजन चेंडूला खेळला फाईन लेग क्षेत्रात
आणि या बॉलवर पाहू शकाल आणखीन पुन्हा 2 धावा अर्जित केल्या जातात. धावसंख्या दोन्ही आकड्यांना वाढली गेली आणि संघाची टोटल आतापर्यंत पाहू शकाल जाऊन पोहोचले गेले 48-48 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. अजूनपर्यंत या इनिंगचे येणारे 3 बॉल असतील आणि त्यानंतर हा बॉल इथे जर पाहू शकाल डायरेक्ट हिट पुन्हा आणखीन झाले असते तर मग पंच दर्शवतात व्हाईट +1 पुन्हा 2 धावा असतील. धावसंख्या 50 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले आहे. कारण की आतापर्यंत चेंडू पाहायला गेले तर हाताला गेले 3 चौथा चेंडू कुठल्या पद्धतीने हाताला जाईल. त्यानंतर पाहू शकाल पंच दर्शवतात की बाईच्या स्वरूपात एकदा पुन्हा अर्जित होते आणि बाईच्या स्वरूपात एकदा आणखीन पाहायला मिळाली. धावसंख्या पाहायला गेली तर जाऊन पोहोचली गेली 51. या बेस मिड विकेटला डाऊन द ट्रॅक चेंडू खेळला 1 बाउन्स. इथे जर पाहू शकाल त्या ठिकाणी पंच दर्शवतात की हा चौकार 4 धाब्यांचा ब्रँड पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत पाहायला गेलं तर शेवटचा बॉल येणे बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 55 या आकड्यावर. शेवटचा बॉल येणे मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. यावेळेस चौकार नाहीये तर अर्षदच्या बॅट मध्ये षटकार पाहायला मिळतोय. अर्षदने दर्शवलं 5व्या बॉलवर चौकार आलाय आणि 6व्या बॉलवर हा षटकार पाहायला मिळाला आणि संघाची टोटल 61 आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. विजयाकरिता 62 धावांचे टार्गेट सेट केले गेले आहे. विनीत कैलास पाटील यांच्याकडून आलेला आहे. त्यानंतर पौशिकाल सन्मान चिन्ह श्री कैलास आनंद पाटील यांच्याकडून बेस्ट बॉलर जर पाहायला गेले तर कैलासवासी दशरथ चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री महेश दशरथ चौधरी यांच्याकडून आलेला बेस्ट फिल्डर निलेश वसंत फुलोरे यांच्याकडून आलेला आहे. बेस्ट बॅट्समन श्री किशोर वसंत फुलोरे यांच्या माध्यमातून आलेला आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज जर पाहू शकाल विनीत सायकल मार्ट जीचंदर यांच्या माध्यमातून हे मॅन ऑफ द सिरीज करिता सायकल आलेली आहे. बासष्ट धावांचा पाठलाग करायचा 5 ओव्हरचा मॅच आहे. कारण की येणारे बॉल असतील 30 बॉल आणि 62 धावा म्हणजे प्रत्येक बॉलवर तुम्हाला 2 धावा काढणं गरजेचंच आहे. त्यापर्यंत प्रथम जर बॅटिंग पाहायला गेली तर सातपाटी संघाने केली आणि सातपाटी संघाने 61 धावा टार्गेट सेट केलं गेलं आणि 62 धावांचं टार्गेट विजयाकरिता दिलं गेलंय.
तर पुन्हा तीच सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते हार्दिक आणि त्यानंतर रुचित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन जबरदस्त बॅटमॅन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजा विचार करूया. आता निकेत इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी मार्कवर पोहोचला गेला. डावकरी फलंदाज हार्दिक. मॅचला होती सुरुवात. फर्स्ट बॉल इथे पहा, जेव्हा जेव्हा मात्र हार्दिकनं सुरुवात केली आहे तेव्हा तेव्हा हार्दिकच्या बॅट मध्ये षटकार आला, परंतु या वेळेस हार्दिकनं सुरुवात केली. हार्दिकच्या बॅट मध्ये पार मिळाला चौकार. पहिलाच बॉल हार्दिक ऑन फायर पाहायला मिळाला. 4 धाब्यांचा ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. लॉस्ट वर सुद्धा पाहू शकाल रुचित हा नावाचा खेळाडू पाहायला मिळतो. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. यावेळी चेंडूला पाहू शकाल ओळखलं गेलं, पारखलं गेलं. पंचदर्शकात व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणखीन एक धाव पाहायला मिळाली आणि संघाची टोटल पाहू शकाल 1 चेंडू आणि 5 या आकड्यावर जाऊन पुसली गेली. यावेळेस मनगडाचा वापर केला. शॉट अँड पूल अँड सक्सेसफुल. हार्दिक ऑन फायर. हार्दिकच्या बॅट मध्ये हा दमदार फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धाबा. सजवला गेला. एक षटकार पाहायला मिळाला, एक चौकार पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग मिस्टर हार्दिक, ब्रँड ऑफ मुंबई. निकेतला गोलंदाजी मार्कवर पाहू शकता. निकेत आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी करताना दिसला होता, परंतु निकेत यावेळेस महागडा ठरला जातो. 2 बॉल हाताला गेले. याही वेळी जर पाहू शकाल चेंडू आणखीन एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. त्यापर्यंत धावसंख्या पाहायला गेली तर जाऊन पोहोचले गेले 12 या आकड्यावर. कारण चेंडू हाताला गेले. दोन चेंडू मध्ये 12 धावा पाहायला मिळाल्या. 62 धावांचं टार्गेट हे पार करायचं आहे. यावेळेस आणखीन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. कुठेतरी झेलची संधी होती. हा झेल पकडणं खूप गरजेचं होतं. आणि इथे जर पाहायला गेलं तर शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक गल्लीच्या रेजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल जरी झाला असता तत्पर मग 3 धावा पाहायला मिळाला. धावसंख्या 3 या आकड्यानं वाढली आणि संघाची टोटल पाहू शकाल आतापर्यंत जाऊन पोहोचली गेली. पंधरा. यावेळेस पाहायला गेला तर मिड विकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षक नाही. क्षेत्र खाली पाहिलं रुचितनं. 3 धाबा तर 2 धाबा तर पाहू शकाल कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धाबेचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि इथे जर पाहू शकाल 3 धाबा इझिली कंप्लीट केल्या गेल्या आणि संघाची टोटल 3 आकड्यानं वाढली. संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले 18 या आकड्यावर. बॉलचा खेळ आतापर्यंत पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. 4 बॉल मध्ये धाबा खर्च करतोय गोलंदाज. 18 धाबा निकेतनं आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. आतापर्यंत धाबांचा विचार करायचा तर निकेतनं 6, 7 त्यानंतर 2 आणि 3 अशा धाबा खर्च केल्या गेल्या. परंतु या बेस
निकेत थोडासा दिशान भरकटलेली गोलंदाजी केली जाते आहे. यावेळेस पुन्हा आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेला. त्या ठिकाणी हर्षित क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी भविष्यकाला हर्षदच्या माध्यमातून हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जबरदस्त आणखी भविष्यकाल एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळाली आणि संघाची टोटल 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. शेवटचा अंतिम बॉल कारण की 2 षटका ही पॉवर प्लेच्या असतील आणि 2 षटकांच्या समाप्ती पॉवर प्लेच्या षटकात किती धावा ठोकल्या जातील आणि त्यानंतर भविष्यकाल थोडासा शॉर्ट बॉलचा चेंडू आपल्याला गेला. या वेळेस जर पाहायला गेलं तर पंच दर्शवतात अमर पाटील की षटक पहिलं संपलं गेलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची टोटल 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. जलवाईस गोलंदाज मार्क वर पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ सातपाटी संघाकडनं दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅक वर प्रमोट केला गेलाय. बॅटिंग स्टार बर पाहू शकाल ब्रँड ऑफ माऊली स्पोर्ट मुंबई मिस्टर हार्दिक. यावेळेस काही जबरदस्त फटका पाहायला मिळाला. मिस्टर MS धोनी कॉपी बुक स्टाईलला मिनी हेलिकॉप्टर कुठेतरी मनगडाचा वापर जरूर केला गेला होता आणि धावसंख्या पाहू शकाल एकाकडे पुन्हा वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 20 या आकड्यावर. 20 धाबा डबल कबर पाहायला मिळतात. 61 धाबा ठोकल्या गेल्यात. 62 धाबांचं टार्गेट पाहू शकाल सेट केलं गेलं आहे. कारण की मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन हे चालू आहे आणि त्या लेफ्ट हँड राईट हँडच्या कॉम्बिनेशन करण्याकरिता गोलंदाजापासून चित्ररक्षक हे थोडेसे धोक्याचे ठरले जातात. या वेळेस पाहू शकाल चेंडू सरळ रक्षकाच्या हातात. पाहू शकाल पुन्हा डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलच्या स्वरूपात थोडीशी दमखत स्वरूप पाहायला मिळाली. धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले आहे. यावेळेस पाहू शकाल पुन्हा ऑन साइडला चेंडू मात्र खेळला गेलाय. त्या ठिकाणी पाहू शकाल पुन्हा एक सिंगल मात्र पाहायला मिळते आणि संघाची टोटल जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचली गेली 21 या आकड्यावर. यावेळेस जर पाहू शकाल चेंडू शॉट पुल अँड सक्सेसफुल ॲज ब्युटिफुल. हार्दिकच्या बॅट मध्ये हा फटका पाहायला मिळाला आणि थँक्यू. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचले गेले आहे. जलवेस चेंडू हाताला गेले 4 आणि टोटल 27 वर जाऊन पोहोचले आहे. यावेळेस अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू हाताला गेला परंतु जलवेस करेल तर काय करेल आणि इथे पंच दर्शवतात की आणखीन एक बॉल वाईट आहे. जलवेसची रणनीती आहे कुठेतरी की हार्दिकच्या शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवायचा आहे
परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल फुटवर्कचा वापर केला जातोय. हार्दिकच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. याही वेळेस चेंडूला उडवलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. हेलिकॉप्टर लँड केला या एंबूरच्या मैदानावर आणि आणखीन हा षटकार. हार्दिक ऑन फायर. 6 धावा. पॉवर प्लेच्या षटका धाबा खर्च केला गेला. टोटल 35 वर जाऊन पोहोचले गेला आहे. अजून षटक खूप महत्वाचा आहे. कुठेतरी या षटकात विकेट काढणं गरजेचं आहे. एका बाजूने रुचितला पाहू शकाल तर एका बाजूने हार्दिकला पाहू शकताय. जबरदस्त बॅटिंग. या बेस पुन्हा विपॅक्टर डाऊन द हेड. चेंडू मात्र खेळला गेला. क्षेत्ररक्षकातून दर्शक म्हणून चेंडूला पात्र आलाय. आणखीन एक चौकार पाहायला मिळतो. हार्दिक ऑन फायर. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. 4. आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. यावेळेस जर पाहू शकाल हार्दिक ऑन फायर. पहिला बॉल वर चौकार आल्यानंतर हार्दिक दर्शवतो अभी तो चौकार आहे. रोहित सिक्सर आना बाकी था. आणि दुसऱ्या बॉल वर जर पाहू शकाल हार्दिक ऑन फायर. हार्दिकने आणखी एक ठोकला षटकार. धावसंख्या जर पाहू शकाल तर मग जाऊन पोहोचले 45 आकड्यावर. जबरदस्त ही पार्टनरशिप जोडी. 10 चेंडू आणि 38 धाब्यांची बॅटिंग. वैयक्तिक 38 धाबांवर पाहायला मिळतो मिस्टर हार्दिक. यावेळेस बॅक टू द बॉलर. चेंडू उडवलाय आणि इथे जर पाहू शकाल रोहितच्या माध्यमातून थोडीशी रणनीती ही दमकश पाहायला मिळेल असं वाटलं. त्या ठिकाणी झेलची संधी होती. रोहित थोडासा नाखुश पाहायला मिळाला. कुठेतरी झेलची संधी होती परंतु झेल जर पाहू शकाल धरतीला दान झाला कारण की बॅक टू द बॉलर हा झेल शक्य होत नाहीये. त्या ठिकाणी पाहू शकाल ऑन साइडला जर की त्या ठिकाणी प्रीतमने जर का प्रयत्न केले गेले असते तर मग झेलची संधी होती. परंतु प्रीतम जर पाहू शकाल मिडॉप आणि मिडॉनला 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. त्यानंतर एक ऑन साइडला सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. आणखीन एक सिंगल धाव पाहायला मिळाली. संघाची टोटल 46 आकड्यावर जाऊन पोहोचले गेले आहे. यावेळेस रुचितला पाहू शकाल यावेळेस रुचित करिता शॉर्टम बॉलचा चेंडू वापरला गेलाय आणि पंच दर्शवतात की इट इज बॅट बॉल. एक अव्वांतर धाव हे पाहायला मिळाले आणि धावसंख्या अव्वांतर एक आणखी वाढली जाते. धावसंख्या 47 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. 47 कारण की 3 बॉलचा खेळ हा मैदानाच्या मध्ये पाहू शकाल संपला गेला आहे. रुचित करिता चेंडू वापरला जातोय.
यामुळे सरळ बॅटने चेंडूला खेळला गेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे की जिग्नेशला पाहू शकाल जिग्नेशच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं चेंडू वन बाउन्स उचलला फेकी केली एक सिंगल मात्र धाव पुन्हा पाहायला मिळाली संघाची टोटल आतापर्यंत 48 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले विजयाकरिता जर पाहायला गेलं तर 14 चेंडू आणि 14 धावांची गरज हे पाहायला मिळते आहे बॉल टू रन्स हे समीकरण यावेळी जर पाहू शकाल मनगटाचा वापर केला सरळ चेंडूला खोदून काढला याही वेळेस पाहू शकाल अतुलला चकमा देऊन चेंडू फरार सीमा रेषा पार आणखीन आलाय हा चौकार हार्दिकच्या बॅटमध्ये धावसंख्या पाहू शकाल बाबूंनी आकड्यावर जाऊन पोहोचले गेले आहे आणि हार्दिकला जर हाफ सेंचुरी टोकायची असेल तर मग 7 धावेची गरज आहे वैयक्तिक 50 धावा संघाची टोटल 52 वर जाऊन पोहोचले गेले आणि त्यानंतर हा आणखीन एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या पाहू शकाल व्हाईट बॉल पाहायला मिळाल्या आणि धावसंख्या आणखीन एक वाढली जाते 53 धावा डबल कव्हर पाहायला मिळतात शेवटचा चेंडू आहे रोहितच्या षटकातला कारण की तिसरा षटक मार्गासवर पाहायला मिळते आहे आणि धावसंख्या 53 रन्स ऑन द बोर्ड आतापर्यंत पाहू शकाल रोहित आम्हाला गुणलेखक दर्शवतात की 53 धावा डबल कव्हर पोहोचल्या इथे जर पाहू शकाल म्हणतात की आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी या पद्धतीचा चेंडू हाताला गेलाय पंच दर्शवतात की नो बॉल आहे आणि नो प्लस जर पाहू शकाल त्या ठिकाणी कीच चौकार आहे का यस त्या ठिकाणी पाहू शकाल नो प्लस 4 असे टोटल मग इथं 3 धावांची गरज आहे आणि पुन्हा स्ट्राइक वर तुम्ही हार्दिक इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल तर देऊयात एक आमच्या डीजे जॉकीला संधी कम ऑन डीजे तीन धावा ओहो यावेळेस चेंडूला पाहू शकाल ओळखलं पारखलं गेलं परंतु चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातात मात्र जाऊन विसायला गेलाय आणखीन जर पाहायला गेलं तर डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला कारण की हार्दिक वैयक्तिक 48 धावा आहेत आणि विजयाकरिता पाहू शकाल 3 धावांची गरज पाहायला मिळते आहे यावेळेस ऑन साइडला चेंडू उडवला त्या ठिकाणी पाहू शकाल क्षेत्ररक्षक तैनात आहे एक धाव कंप्लीट झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे जर पाहू शकाल रनआउटची संधी होती त्या ठिकाणी एक सिंगल पाहू शकाल पुन्हा पाहायला मिळाले आणि त्या ठिकाणी पाहू शकाल एक विकेटचं पतन होत आहे धावसंख्या जर पाहायला गेली तर आतापर्यंत जाऊन पोहोचले गेले 59 60 धावा दाबलकावर पोहोचल्यात जिंकण्याकरिता 2 धाब्यांची गरज आणि त्याचबरोबर हार्दिकला हाफ सेंचुरी करिता 1 धाब्यांची गरज आहे
कुठेतरी हार्दिकच्या हृदयाचे ठोके जर पाहू शकाले 5-5 पाहिला सर्वात अंतिम मॅच आहे आणि त्या अंतिम मॅच मध्ये यावेळेस जली को आग कहते हैं, बूझी को राख कहते हैं, ये बारूद से निकली हुई गेंद उसे हार्दिक कहते हैं। वैयक्तिक नॉट आउट 55 धावांची हार्दिक बॅट आपली दाखवायची आहे। हार्दिक करिता जोरदार टाळ्यांचा गजर करायचा सुपर बॅटिंग मिस्टर हार्दिक।